हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? तर आता मी स्वयंपाकाला बसली आहे. बघा, आता मी मेथी निवडते आहे, मेथीची भाजी आणि भाकरी करते आणि वरण भात करते मुलांना. मुलं आता शाळेत गेलीत, शाळेत येतील आता 3-3:30पर्यंत येतील. तर तोपर्यंत आता मी स्वयंपाक करून घेते. मेथी काल गेले होते बाजारामध्ये, तर 30 रुपयाला एक गड्डी सांगत होती, असली 30 रुपयाला. तर रात्रीपासून ठेवली तर अजूनच सुकून गेली. आता याची फक्त कवळी कवळी पानं काढून घेते आणि मग थोडीशी भाजी करते. भाजी पुरायची लावून वरण भात पण करते, म्हणजे दोन्ही खाते. आता पटकन चिरून घेते, याला असं कापते आणि इथून पटकन चांगले चांगले पाण्याने निवडून घेते, पिवळसर पानं काढून टाकते. मंडळीनो, तर आता मी फटाफट निवडते. माझ्याकडे ट्रायपॉड आहे, पण तो असा आडवा बसत नाही, फोन आडवा बसत नाही, उभा बसतो. तर मग मला दाखवता येणार नाही तुम्हाला, तर थोडंफार मी दाखवायचा प्रयत्न करते. गरम खूप होते, खूप गरम होतंय. बापरे, लस्सी आणलेली काल, तर मुलांनी खाल्ली. म्हटलं आपण पण थोडं थंड प्यावं, खावं, शक्ती आणि एनर्जी. आई होती तेव्हा मला आई तर द्यायची ताट. मला टरबूज आवडतं म्हणून टरबूज आणायची, पपई आणायची, खायला द्यायची मला. स्वतःहून भाजके शेंगदाणे भाजीला, कसल्या करडईच्या भाजीला, आंबाडीच्या भाजीला शेंगदाणे भाजले की मला, दोडक्याच्या भाजीला मला भाजके शेंगदाणे आणून द्यायची खायला. आतमध्ये मी मस्त टी व्ही बघत बसायची आतल्या खोलीत. आता जशी आई गेली तशी मी आतल्या खोलीतच जात नाही, टी व्हीसुद्धा बाहेर लावलं. मग काय करते मी आता, मुलांची काळजी घेते. माझ्या बहिणीची मुलं आहेत, त्यांची काळजी घेते. आई असताना ती आमच्याकडे राहत होती, आई गेल्यानंतर मी सांभाळते. मग आता देणारं कोण आहे? आपल्यालाच केल्याशिवाय आपल्यालाच खायचं आहे, त्याशिवाय आपण काय करू शकत नाही. शेवटी कोण कुणाचं असतं? आपणच आपले असतो. तर आजकाल खूप अशक्तपणा यायला लागले, चक्कर यायला लागली कामं करून करून. आता ती मोठीवाली थोडीशी मोठी झाली, तिला थोडीफार कामं सांगते, जेवढी जमल तेवढी, बाकीची नाही, सगळी मलाच करावं लागतं. मग आता थोडंसं खाते 2-3 बाईट आणि मेथी निघायला लागते. काल मिसळपाव आणली होती, त्याच्यातच लस्सी घेऊन आलते मुलींना, मँगो लस्सी आणि स्ट्रॉबेरी लस्सी. छान आहे, मस्त आहे. आमच्या इथं जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे, जोगेश्वरी मिसळ, तिथून आणली. म्हणजे ते ॲग्रीमेंटचं काम होतं, ते ॲग्रीमेंट करायला गेले होते आणि मग मेथी आणि ते घेऊन आले, कारण पैसे पुरेनाच माझ्याकडे. 5 किलो कांदे घेऊन आले, लसूण, मेथी, मुलांनाही खायचं. जवळजवळ हे 800 रुपयाचं झालं. त्या नवली भेळ, मिसळपाव 2 आणि लस्सी. बापरे, म्हणलं भरपूरच खर्च आहे, बाहेर खर्च केलं त्यापेक्षा घरात मी 100 रुपयात भरपूर मिसळपाव केली असते, ती पण टेस्टी. पण मुलांना कसं बाहेरचं, शेवटी बाहेरचं. गरमीचं तर मी बाहेरचं चालतच नाही, घरातलं जे गरम गरम. एकदाच मला वाटतं आता एवढ्या 4 महिन्यात एकदाच हॉटेलमध्ये गेले मी, पुण्यातल्या. तुम्हाला त्याचे व्हिडिओ शेअर केले नाही करते. जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ एडिट करून शेअर करत असते. आता मेथी निवडून घेते फटाफट, चटणी वाटून घेते. माझ्या इथं साधीच बनवायची मेथी, किंवा मग मेथी पराठा बनवायला छान. मेथी पराठा पण छान होतो, मेथी पराठा. आणि डाळ मेथी पण छान होते, मी त्या दिवशी बनवलेली डाळ मेथी. परत हे चांगलं बनतं आहे, काय बोलते त्याला, मेथी टाकून ती हाटीव भाजी बनवतो ना, पण त्याच्यात सगळ्या भाज्या टाकायच्या, शेपू, मेथी, पालक, चुका असं टाकायचं, हाटीव भाजी. ती पण माझी खूप छान बनवायची, मला खूप आवडायची ती भाजी. भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर, इंद्रायणी राईस किंवा बासमती तुकडावर, कणीबरोबर इतकं भारी लागायचं ना ते भात, काय सांगू आता. पुरणपोळ्यात अशा खमंग आणि फुगायच्या पुरणपोळ्या तिच्या, आणि तेव्हा मी नको नको करायची. आज तिच्या पुरणपोळीची आठवण येते. काय बोलायचं.
गेले ते दिवस, राहिले ते आठवले, आपलं माणूस तर गेलं, वाईट वाटतं. ना आता हे मेथी निवडून घेते फटाफट मी, आणि चटणी वाटून घेते. चटणीत तर काय मिरची, लसूण, मीठ टाकते आणि जराशी मुगाची डाळ भिजवून ठेवते. कुणी कुणी शेंगदाण्याचं कूट पण टाकते, याच्यात शेंगदाण्याचं कूट, पण मी नाही टाकत, मुलींना नाही आवडत. मला आवडतं, कांदा टाकून पण करतात काही काही जण, कांदा फ्राय करून, पण मी आपली जस्ट मुगाची डाळ टाकून आईवाली करते, तीच आवडती भाजी आम्हाला. चिरत वगैरे पण काही नाही, फक्त पाणी घोडायची आणि डायरेक्ट शिजवायचं. आणि थोडंसं पराठ्यासाठी किंवा भाजी बिजी सांबारमध्ये पण टाकू शकता मेथी, छान लागते सांबारमध्ये वगैरे. भोपळ्याचं सांबार करतो ना, त्यात पण चिरून टाकायची. काँग्रेस ती कडू होती ना भाजी, ती कडू होती नाही जर काँग्रेस गेल्यावर, गवत सांगायला सोडून एवढी कडू होती. ते आम्हाला पहिलं माहीत नव्हतं, म्हणतात ते असं औषधी म्हणतात, माहिती नाही करत कधी यूज केली नाही. ठीक आहे मित्रमंडळी, तर मी मेथीची भाजी निवडून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. हो मंडळी, मी मेथी निवडून घेतली पूर्ण आणि थोडीशी मुगाची डाळ भिजवली आहे, जरा जास्त भिजवली आहे कारण मग परीला आवडते ना, आणि भाजी पण थोडीच आहे. सगळी भाजी खराब निघाली, जी चांगली चांगली पानं घेतली निवडून. आणि आता मी काय करते, टेचा नाही बनवत, तर मिरच्या फोडून टाकते, थोड्याशा चिरून टाकते, आणि लसूण पण थोडंसं घेतलं, त्याला पण चिरते थोडंसं, किंवा टेस्ट आहे. आता मी कढई ठेवलेली आहे, तेल ओतते. मुली आल्या शाळेत ना, गरम गरम भाकऱ्या थापून भाजी देऊन त्यांना देते जेवायला. हे बघा, अशा मिरच्या फोडल्यात मी, आणि जरासं लसूण चिरलंय ते टाकून देते. आता ही जी मेथी आहे ती टाकून देतात. गेल्या वेळेस एवढा पाऊस आला, मे जून जुलै मे महिन्यातच पाऊस चालू होता दिवाळीपर्यंत. मग आत्ता कसं काय पाणी घालवले मला तेच कळत नाही. एक एक दिवसावर पुणे शहरात पाणी सुटायला लागलं. तरी मूग डाळ पण त्यात टाकून देते, म्हणजे पटकन शिजत. मीठ टाकते, खडा मीठ. त्याला चांगलं शिजू देते आणि भाकऱ्या करून घेते फटाफट. मंडळी आता भाकऱ्या करून घेते फटाफट, मुली आल्या त्या आंघोळ्या करते, पटकन आवडते. हॅलो मित्रमंडळींनो, तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी जरा थंड पाणी ओतून आले अंगावर. तर मेथीची भाजी भाकरी केली मी, काकडी आहे, कैरी आहे, आणि रात्रीची अख्खी मूग, हिरवं मूग होतं त्याची पण भाजी आहे. मेघापरीला देते दोघांना जेवायला, मी पण जेवते. ठीक आहे, तुम्हाला दाखवते प्लेट, आणि बाहेरचं पण दाखवते. पाऊस काय यायला तयारच नाही. मुली आले शाळेत ना, आमच्या कॅटीला सकाळपासून दूध पिते, सारखं गरमीमुळे तहान लागते सारखी तिला. ही जराशी आहे मुगाची डाळ, ती मला कडक भाकरी करायला ठेवली. बघा 2 गड्ड्या होत्या, त्यातल्या चांगली चांगली काढून घेतली. केवढीशी भाजी झाली. आणि जास्त भाज्या, जास्त गड्ड्या आणल्या की त्या चांगल्या नाही होत, टेस्ट नाही लागत चांगली, कशी तरीच लागते. तरी मी चांगलं चांगलं मोजकंच निवडून घेतलं. तेव्हा मित्रांनो, माझी प्लेट झाली आहे जेवण. आता हे परीची प्लेट आहे,
आणि ही मेघाची प्लेट आहे. भाकरी, मेथी आणि मूग पण देते तिला, ती चुरून पण खाईल भूक लागली तर. पत्र्यावर मांजरी जातात आणि त्यांना दिवस रात्र काढत बसावं लागतं त्या मशनीवर चढून. आता ओरडत आहेत बघा, घ्या म्हणून. हे बघा पत्र्यावर जाऊन बसले. आता जेवतोय ना तर दाखवलं असतं मी. झालं का? मीठ वगैरे लागले? छान झाली भाजी. हां. चांगली होती कवळी भाजी, पण लई सुकलेली होती, त्यामुळे सुकलेली मी घेतलीच नाही. जी जरा चांगली पानं आहेत तीच घेतली ताजी. सुकलेली मग चांगली नाही लागत, लई सुकल्यागत लागते. मस्त झाली. गोड लागते, करी गोड लागते. आज ताप नाही संपलं. दही आहे पण मी केलंच नाही. उद्या वगैरे ठीक आहे मित्रमंडळी, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज बेत होता मेथीची भाजी, भाकरी, काकडी, कैरी. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, तुम्ही कुठल्या साईडने माझे व्हिडिओ बघतो मला नक्की मेसेजमध्ये करा. माझे शॉर्ट्समध्ये व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.